सर्वांना एक मनातली गोष्ट सांगायची जी मी या विधानसभेत बघितली आणि मी गावोगावी जेव्हा पण फिरत होतो मला फरक खूप दिसला. मी सगळ्यांना सांगत होतो की विधानसभाची निवडणूक सर्वच बारामतीकरांनी स्वतःच्या मनात घेऊन प्रचार चालू केला आहे. त्याच्यामुळे सर्वांना कुटुंब मानून मी दादा, वहिनी, पार्लर तुम्ही सर्व एकत्रच येऊन हा विकास घडू शकतो जो आज पण या निकालात आपल्याला दिसला. मी तर मतमोजणीला आतमध्ये होतो आणि आपल्याच सर्व बूथ कम्युनिटीच्या टीमची म्हणजे त्याच्या डोळ्यात मी आशा बघितली. आपले नंबर जसे येत होते ना आणि मला खूप जण बोलले दादा लोकसभेत आपण एक्झॅक्टली ऑपोजिट होतो. म्हणजे ते तसे करत होते आणि आपण आणि मी बोललो यावेळेस आपण दुसऱ्यांच्या बद्दल काही बोलायचं नाही. आपण आधीपासूनच कधी कोणावरती टीका केला नाही आणि भविष्यात पण आपल्या सर्वांना माहिती आहे आपले दादा कसे आणि आपण दादांचं कुटुंब म्हणून चांगलेच मुद्दे बोलायचे. कधी कोणाचा राग ठेवायचा नाही म्हणत असेल तर त्यांना बाजूला ठेवायचं. आता पण तुम्हाला माहिती आहे की पुढच्या बाजूनी परत काय की EVM मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे ते. पण लोकसभेत नव्हतं का प्रॉब्लेम? तेव्हा काय झालं? एवढा मोठा फरक असेल तर ठीक आहे. तर कर्जचा आमच्याकडे थोडा फरक होता म्हणून त्यांनी ते चेक करून ते कळालं. एवढा मोठा फरक असून मला तर ते पटत नाही. ठीक आहे आता त्यांची बाजू मांडतील. आपल्याला आता पुढचे 5 वर्ष आपल्या हातात आहेत. मी किरण दादा तेच सांगत होतं गाडीमध्ये की आता नगर परिषद, नगरपालिका, संस्था सगळ्यांच्याच पुढच्या निवडणुकीमध्ये मी सहभागी होणार आहे. मी यावेळेस खूप घेतलं की अडीअडचणी काय होत्या आणि त्यातल्या त्यात दादांनी पण निर्णय घेतलेला की यावेळेस जे लोक खरं कष्ट घेतील त्यांनाच फल मिळतील. तसंच एकत्र येऊन दादांबरोबर पण म्हणजे मी तुमचा एक छोटा कार्यकर्ता जो दादांपर्यंत लवकरात लवकर निरोप पोहोचू शकतो तसं असणार आहे. त्यातल्या त्यात आता आपण 4 लोक राष्ट्रवादी भवनमध्ये ठेवणार आहेत. एक मुलगा नुसतं आपलं सगळं ॲडमिशनचं म्हणजे कोणालाही बारामतीत काय ॲडमिशनचं काम असेल एकाच माणसाला जाऊन भेटायचं. दुसरं एक असणारे सगळ्या हॉस्पिटलचे कामं करतात. तिसरावाला असणारी ओव्हरऑल म्हणजे कधी काय गर्दी झाली की कुठले पण आणि तो तिथंच कम्प्युटरमध्ये लिहून घेईल आणि या दोघांना द्यायचं. हॉस्पिटलचं असेल हॉस्पिटलला ॲडमिशन. बाकीचे पण पर्सनल काय कामं असतील तसे. आणि चौथा आपण बॅकअप म्हणून एक ठेवायचं म्हणजे कधी कोणतरी आजारी पडलं की कोणतरी असायला पाहिजे. असे आपण 4 लोक तिथं कायमस्वरूपी ठेवणार आहेत. सकाळी 8 वाजता ते तिथे येतील, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते कायमच असणार. त्याच्यामुळे जे आधी प्रॉब्लेम व्हायचे ना त्यांना खूप लोक बोलले की दादा आमचे हे कामं होतच नाही, तेच होत नाही. मग मुसळ्यांचं चालेल सगळं सोडून द्या. तर हे 4 लोक आपण तिथं ठेवले आणि भविष्यात तसं ते तिथं व्यवस्थित सगळं लिहून गेलं. मी तेच आता सचिनला विचारलं तो पेपर कुठे. आजच एक नवीन पेपर मी तयार केला आहे. तो मी माझ्या सगळ्या लोकांना देणार. काय होतं गावोगावी जातो डायरीमध्ये विषय लिहितात दुसऱ्या दिवशी ती डायरी घ्यावी. तर आता बरोबर त्या पेपरांवरती गावातले काय जुने विषय असतील जे झाले नसतील जे भविष्यातले आणि पर्सनल काय असतील तसे आपण एक्सेल शीटवरती ते तयार केलं. तो पेपर आता येईल. तो पण मी सगळ्यांना पण कोणाला पाहिजे असेल गावाच्या वतीने त्यांना देईल. काय होतं मग त्याच्याने डेटा तरी राहतो. तिथं तारीख असते, नंबर असतो आणि मग ते पेपर आपल्या भवनमध्ये आले की आपण ते फाईल करू शकतो. म्हणजे भविष्यात पण कुठे काय कोणी विसरलं ते लगेच मिळू शकतं. आता काय डायरीवरती ते कळत पण नाही. कुठे डायरी आहे का कुठली पण डायरी काय बघा ही एवढी मोठी डायरी त्याच्यात विसरून जातो. नाही तर ही कुठे ते जाती आपण दुसरी घेऊन येतो. दादा तुमचा नंबर द्या की मग सगळ्या तुमचा नंबर द्या. तुम्हाला माहिती का माझा नंबर एवढ्या लोकांकडे मला 200 फोन आमच्याकडे नाही ना कार्यकर्त्याकडे नाही ना. नाही ना बोललं पाहिजे ना. आता आले तर तुमचं नाव काय? महेश साबळे. तिथे किती मिस कॉल आहे तुम्ही वाचा किती मिस कॉल आहे.
किती आहेत? हां हे पण सकाळी धरणं लय उशिरा थांबलो ना आम्ही इथं वाट बघत तुमचं. 423 423 दिवस जायचा आहे. पण तरी नाही नाही पाहिजे तुम्हाला ना. कधी काय लागलं तुम्ही माझा नंबर घ्या मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप मी कधीतरी म्हणजे बघतो एक एक वाचत जातो. पण जरी मी नसेल सुहास पण आहे सचिन पण आहे. सुहास तू आता तर तुझा आणि त्यांना माझा नंबर नाही तुमचं बरोबर आहे. तर मी जसा फोन उचलू शकतो तसं उचलतो. आता काय होतं माहिती का आता जसं मी बोलतोय आणि फोनवरती बोललो तर मग लोक बोलतात ॲटिट्यूड खूप आहे. ॲटिट्यूड नाही काय काम असलं तर डायरेक्ट तुमच्यापाशी येऊ शकते ना आम्ही. असा विषय मला आहे. कधी पण भेटू शकता. आता मी भविष्यात पण मी आता बारामतीत येणारच आहे. मी 3 दिवस दर आठवड्यात 3 दिवस बारामतीत आहे. तर तुम्हाला कधी काय लागलं मला येऊन भेटा. चालेल. पण तेच खरंच सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार मानतो. यावेळेस खरंच 1366 लिहिली आहे गावात. तुला माहिती का त्या दिवशी मी आतमध्ये होतो असली लीड सगळीकडे येत होती. मी तर सगळे दूर दिसलो 700ची लीड 700ची लीड 800ची लीड पण नाही बरं वाटलं. आणि जे आपण मनात घेतलेलं ना तर काय त्या लाडकी बहीणमुळे आपण गुलाबीत झालो गुलाबी झालो. आता भविष्याच्या 25 वर्ष गुलाबीत राहणार आहे. गावाच्या वतीने कोणाला काय बोलायचं असेल तर बोला. मी पण इथंच आहे. मग ते झाल्यानंतर आपण पुढे जाऊ.